खरं तर या झोपलेल्या प्रशासनाला जाग यावी म्हणून आज आम्ही पूर्ण पिंपरी-चिंचवड शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज या ठिकाणी जागर मोर्चाचं आयोजन केलं होतं। मी आपल्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही या मागच्या वेळेस सांगितलं होतं की पुनवळे येथील जो भूखंड आहे, खरं तर तो संपूर्ण भूखंड हा 200 गुंठ्याचा होता, परंतु तब्बल फक्त 91 गुंठे जमीन ही महानगरपालिकेची आणि ती अशी अविस्तृत असताना जी 91 गुंठे महानगरपालिकेच्या ताब्यात आली, ती महानगरपालिकेला खाजगी संस्थेला जी ऑक्सफर्ड जी संस्था आहे त्या संस्थेला देण्याचा एवढा घाट का घातला गेला। खरं तर त्या संस्थेला देण्यासाठी खरं तर आमच्या येथील 4 कॉर्पोरेटर होते, त्यांनी देखील या ठिकाणी विरोध केला। आपण पाहिला असेल भाजपच्या बऱ्याचशा नगरसेवकांनी जे सत्ताधारी आहेत त्यांनी देखील तो भूखंड देण्यास विरोध केला होता। राष्ट्रवादी यांनी फक्त बघायची भूमिका घेतली, कारण आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की राष्ट्रवादी ही भाजपचीच बी टीम आहे, त्यांना पूर्ण सहकार्य करणारी आहेत। जर या सगळ्यांचा विरोध होत असताना आयुक्ताला नेमकं कोणाचा दबाव होता आणि विशेष म्हणजे महापौरांना कोणाचा दबाव होता की महापौरांनी हा प्रस्ताव घाईघाई मंजूर केला। खरं तर तो प्रस्ताव दप्तरी दाखल करायला पाहिजे होता, परंतु तसं न करता तो प्रस्ताव मंजूर करण्यात आला त्या ठिकाणी आणि अतिशय कवडीमोल भावात। खरं तर आज आपण पाहिलं असेल तातवडे परिसर असेल, त्या ठिकाणी वाकड परिसर असेल, आमचा पुनवळे परिसर असेल, किवळे परिसर असेल, रावेत असेल, त्या ठिकाणी जर आपण त्याच जागेवरती जर उच्च दर्जाचं जर शिक्षण त्या ठिकाणी महानगरपालिकेकडनं इमारत बांधून ते विकसित केलं असतं तर निश्चितच तिथल्या गोरगरीब मुलांना त्या शिक्षणाचा लाभ घेता आला असता। आपण जर पाहिलं तर अतिशय फक्त 7 करोड रुपयाला ती 30 वर्षासाठी म्हणजे 30 वर्षांनी सुद्धा ती जी मिळकत आहे ती महानगरपालिकेला मिळन अथवा ना मिळन याच्यात पण आता डाऊट वाटतोय सर्वांना। आणि 7 कोटी रुपयात जर 91 गुंठे एवढं मोठं भूखंड जर त्या संस्थेला देण्यात येत असेल तर नक्कीच महापौरांना आणि आयुक्तांना याच्या मागं कोणाचा तरी दबाव असल्याशिवाय ही मंजूरच होणार नाही। सदर आरक्षण हे आम्ही याच्या खाजगीकरणासाठी देत आहोत, तर ज्या ज्या संस्थेनं यांचा लाभ घेण्यात खरं तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची पाठीच बदलायला पाहिजे। पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेऐवजी इथं असं यांनी दुकान उघडल्यागत केलेलं आहे की बाबा आमचे जे आरक्षित भूखंड आहेत ते आम्ही भाडेतत्वावरती देत आहोत म्हणून, आणि ज्या ज्या संस्थेला ज्या ज्या मोठमोठ्या कारभाऱ्यांना याचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी याचा त्वरित लाभ घ्यावा अशी फलक लावण्यात यावा।